कोजागिरी पौर्णिमेला करण्यात येणारे उपाय, पूजाविधी आणि या पौर्णिमेला दुधाच्या खिरीचे महत्त्व याबद्दलची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा। तर मंडळी, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीची पूजा करून खालील दिलेल्या महालक्ष्मी मंत्राचा कमळगट्टा माळेने 108 वेळा जप करा। तो मंत्र म्हणजे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः। या उपायाने तुमच्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत होईल। महादेवाने मस्तकावर चंद्र धारण केलेला असल्यामुळे देवाची पूजा केल्यास चंद्रदेवही प्रसन्न होतात। या पौर्णिमेला महादेवानिमित्त हा उपाय केल्यास स्थिर लक्ष्मीची प्राप्ती होते। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महादेवाला खीर नैवेद्य दाखवावी। खीर घराच्या अंगणात किंवा छतावर चंद्राच्या प्रकाशामध्ये तयार करावी। नैवेद्य दाखवल्यानंतर थोड्या वेळाने खीर प्रसाद स्वरूप ग्रहण करावी। या उपायाने तुम्हाला मानसिक शांतता मिळेल, तसेच आर्थिक क्षेत्रातही लाभ होईल। शास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेची रात्र औषधी गुणयुक्त असते। या योगामध्ये ग्रहण करण्यात आलेल्या औषधाचा लाभ लवकर होतो। ज्या प्रकारे सूर्यप्रकाशाचा आपल्या आरोग्यावर प्रभाव पडतो, ठीक त्याचप्रमाणे या पौर्णिमेला चंद्राच्या प्रभावाने आपल्याला आरोग्यदायी लाभ होतो। यामुळे काही काळ आकाशाखाली चंद्रप्रकाशात अवश्य बसावे। या उपायाने त्वचा उजळते आणि मनाला शांती मिळते। जर तुमची डोळ्यांची शक्ती कमी झाली असेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री थोडा वेळ चंद्राकडे पहा। या उपायाने तुमच्या डोळ्याची शक्ती वाढेल। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हनुमानासमोर चौमुखी म्हणजे 4 वातींचा दिवा लावावा। दिव्यामध्ये 4ही वाती 4 दिशांकडे असतील अशा प्रकारे दिवा लावावा। दिवा लावल्यानंतर हनुमान चालिसाचे पाठ करावे। हनुमान चालिसा माहिती नसल्यास श्रीराम जय राम जय जय राम हा जप करावा। तर मंडळी, आता पुढे जाणून घेऊया या पौर्णिमा व्रताचा विधी। तर मंडळी, शरद पौर्णिमेला सकाळी स्नान केल्यानंतर कुलदेवतेचे पूजन करावे। स्वतःला विधिव्रत पूजा करणे शक्य नसल्यास एखाद्या योग्य ब्राह्मणाकडून पूजा करून घ्यावी। मध्यरात्री गाईच्या दुधाची खीर तयार करून देवाला नैवेद्य दाखवावा। खिरीचे भांडे रात्री आकाशाखाली चंद्रप्रकाशात ठेवावे। यामध्ये चंद्रकिरणाच्या माध्यमातून अमृत पडते अशी मान्यता आहे। पूर्ण चंद्र मध्य काशात स्थित झाल्यानंतर पूजन करावे। या दिवशी काशाच्या भांड्यात तूप भरून सोन्यासहित ब्राह्मणाला दान दिल्यास मनुष्य ओजस्वी होतो, असे धर्मशास्त्रामध्ये लिहिण्यात आले आहे। तर मंडळी, आता पुढे जाणून घेऊया या शरद पौर्णिमेला दुधाच्या खिरीचे काय महत्त्व आहे। तर मंडळी, शरद पौर्णिमेच्या रात्री खीर खाण्याची प्रथा आहे। शरद पौर्णिमेला चंद्र आपल्या संपूर्ण कलांनी प्रकाशमय झालेला असतो। या रात्री चंद्रातून निघालेली किरणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात। धार्मिक मान्यतेनुसार या रात्री चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात, जे विविध आजारांचा नाश करतात। याच कारणामुळे शरद पौर्णिमेला लोक घराच्या छतावर खीर ठेवतात, ज्यामुळे चंद्राचे किरण त्या खिरेच्या संपर्कात येतात आणि त्यानंतर खीर सेवन केली जाते। शरद पौर्णिमेच्या रात्रीचा वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिल्यास हा काळ ऋतू परिवर्तनाच्या सुरुवातीचा असतो। या दिवसानंतर शीत म्हणजे हिवाळा ऋतूचे आगमन होते। शरद पौर्णिमेच्या रात्री जागरण करून खीर खाणे हे या गोष्टीचे प्रतीक आहे की शीत ऋतूमध्ये गरम पदार्थांचे सेवन करावे आणि यामुळे आपल्याला जीवनदायिनी ऊर्जा प्राप्त होते। तर मंडळी, आशा करते कोजागिरी पौर्णिमेबद्दलची ही संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।